नमस्कार मंडळी. एक भारदस्त आवाज आणि चोखंदळ तसंच हरहुन्नरी कलाकार म्हटलं तर लगेच डोळ्यासमोर उभे राहतात ते डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर गिरीश ओक यांचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. बस नाम ही काफी है हे असं त्यांच्याबद्दल म्हणणं वावगं ठरणार नाही, इतकी त्यांची लोकप्रियता आहे. आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवला आहे. पेशाने डॉक्टर असूनही त्यांचे मन फार तिकडे रमले नाही, कारण अभिनय हा त्यांच्या नसानसात भरलेला होता. म्हणूनच डॉक्टरकी सोडून त्यांनी अभिनय हे क्षेत्र निवडले. सुरुवातीला दूरदर्शनवरील ह्या गोजीरवाण्या घरात या मालिकेने त्यांना ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर अग्निहोत्र, आराधना, पिंजरा, दामिनी यासारख्या अनेक मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तसेच जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतले नाना हे पात्र तर त्यांचे विशेष गाजले. नाना या नावानेच ते ओळखले जाऊ लागले. तसेच झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत साकारलेले शेफ अभिजित राजे हे पात्र तर घराघरात जाऊन पोहोचले. महिला नवरा असावा तर अभिजित राजेसारखा असं म्हणायच्या. प्रत्येक मालिकेत त्यांनी जास्त वडिलांची भूमिका साकारली आहे. सध्या ते लाखात एक आमचा दादा या मालिकेत डॅडी हे पात्र साकारत आहेत. मुख्य नायिका तुळजा यांचे ते वडील आहेत. या मालिकेत त्यांना 2 पत्नी दाखवण्यात आल्या आहेत. खऱ्या आयुष्यात देखील त्यांना 2 पत्नी आहेत. जाणून घेऊ संपूर्ण माहिती. तसेच त्यांना किती मुली आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. अभिनेते गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असं आहे. या जोडप्याला गिरिजा ओक नावाची मुलगी आहे. ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तिने वयाच्या 14व्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केले. अनेक मराठी, हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. लज्जा ही मराठी मालिका तिची विशेष लोकप्रिय झाली होती. तसेच आमिर खान सोबत तारे जमीन पर या सिनेमात तिने उत्तम कामगिरी बजावली आहे. तिचे लग्न झाले असून तिला देखील कबीर नावाचा एक मुलगा आहे. मात्र गिरीश ओक यांनी पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव पल्लवी ओक असं आहे. 2008 साली त्यांनी लग्न केले. या जोडप्यास देखील दुर्गा नावाची एक मुलगी आहे. तर गिरीश ओक यांना 2 मुली आहेत. गिरीश ओक आपल्या दोन्ही मुलींना समान अधिकार देतात. दोघींवरही भरपूर प्रेम करतात. तर मंडळी, गिरीश ओक यांची संपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सध्या त्यांची सुरू असलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेतील डॅडी हे पात्र तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.